नमस्कार सगळ्यांना. माझ्या आजच्या या व्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:30 आणि मला इकडे चहा प्यायचा आहे म्हणून मी चहा करायला ठेवला होता. आणि इकडे माझी सकाळी भांडी घासलेली मांडायची राहिली होती, त्यामुळे मला संध्याकाळची भांडी मांडून घ्यावी. आता इकडे चहाला पण उकळी आणि आता मी दूध टाकून घेते. घरच्या म्हशीचं दूध आहे, कच्चं ताजा ताजा चहा प्यायचा असला की घरच्या दुधाचा असा मस्त चहा लागतो. कुणाकुणाला आवडतो असा चहा ते मला कमेंट करून नक्की सांगा. इकडे माझी सगळी भांडी पण मांडून झालेली आहेत. एका बाजूला दूध टाकते तोपर्यंत म्हणलं दुसऱ्या साईडला भात शिजत ठेवायचा, म्हणून इकडे तांदूळ निवडायला घेतलं होतं. आहेत गावाकडच्या देशी शेंगा आमच्या झाडाच्या शोधीच्या. किती शेंग जाड झाली बघा, पण आतल्या जाड जरी बाहेर दिसत असल्या तर आतल्या सगळ्या शेंगा कवळ्या असतात. चांगल्या शिजवून घेतल्या का नाही की आमटी पण याची खूप छान लागते. आहे माझी मुलगी अनन्या, आता ती पहिलीतून दुसरीला गेली. आता बोल की कशा आहेत सगळे. लाजायला लागली ती. संचितचं चाललं होतं, त्याच्या पप्पांनी मला आणला होता थोडा किराणा घरात संपलेला, तो काढायचं चालू होता. त्याचं पप्पांनी काय काय आणलंय ते त्याला बघायचं होतं म्हणून तो काढत बसला होता. आता हा कुकर आहे ना, आणि माझ्या बहिणीच्या तिकडून आणला होता, पण मी जास्त करून ह्या कुकरमध्ये भात शिजवत नाही, कारण ह्याच्यातनं ना पाणी सगळं बाहेर येते. एक काहीतरी करायला गेलं ना की दुसरं काहीतरी बिघडलेलंच असते. आता इकडे माझ्याकडून ना दूधच उतू गेलं तांदूळ भिजवतोपर्यंत. आता मी इकडे पहिल्यांदा गॅस बंद करून घेतला आणि म्हटलं हे दूध उतू गेलेलं आहे ते पहिलं पुसून घ्यायचं, म्हणून खाली उतरून ठेवलं. आता हे स्टँड मी धुवून घेतलं, नंतर ठेवलं गॅसवर. आणखी मला आमच्या इकडे संध्याकाळचं बाहेरचं वातावरण कसं असतं ते फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते.
आता संध्याकाळचा बाहेर सगळीकडे अंधार पसरलेला आहे आणि त्यात हा लाईटीचा उजेड असं अंगण सगळं छान दिसते. तो वारा पण भरपूर सुटलाय. असं गावाकडं छान असं या मोकळ्या हवेत राहायला कुणाला आवडतं ते मला नक्की सांगा. अशी संध्याकाळ शहरात कधीच मिळणार नाही, कारण शहरात सगळीकडे अंधार धावपळीचं जीवन असतं. त्यामुळं शहरात असं सगळं धावपळीमुळं सगळ्या लोकांना काही मोकळ्या हवेचा असा आनंद घेता येत नाही. ते गावाकडच्या लोकांनाच माहिती आहे फक्त. आता अनन्या कुठे गेली ती मला बघायचं आहे, त्यासाठी मी बाहेर आले. हॉलमध्ये गेली का काय बघायचं आहे ती. तर बघा इकडे किती मस्त वारं सुटले. इकडे चाललंय आहे आबूंचं टीव्ही बघायचं. इथं चाललाय पोरींचा अभ्यास बघा. आणि इथं आमच्या आईंच्या सारखं अशी सकूची मालिका कोण कोण बघतं ते मला कमेंट करून नक्की सांगा. मला जर माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला एक कमेंट करून नक्की सांगा. आणि आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.